आतापर्यंत अखंड महाराष्ट्राला बिग बॉसमुळे मानतोड्या म्हणजे नक्की कोण त्याबद्दल कळलंच असेल। तुम्हाला वाटत असेल मानतोड्या ही काल्पनिक कॉन्सेप्ट आहे, तर तसं नाहीये। मुंबईमध्ये खूप वर्षापासून मानतोड्या फेमस आहे बरं का। आता मी मानतोड्याचं जे इन्व्हेस्टिगेशन करायला गेलेलो ना, त्याबद्दलचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आपल्या रिस्कवर व्हिडिओ बघा, कारण व्हिडिओ हॉन्टेड आणि हॉरर आहे त्यामुळे। नमस्कार, मी साटम। माझ्या आयुष्यातील आणि शॉर्टफिटच्या आयुष्यामधील पहिल्या हॉन्टेड साईटचं इन्व्हेस्टिगेशन मी करायला गेलो होतो, तेही अमावस्येच्या दिवशी, जेणेकरून तुम्हाला सुद्धा विश्वास पटेल। आणि कसं आहे माहिती आहे का, अमावस्येच्या दिवशी हॉन्टेड साईटवर जाणं तसं टाळायचं असं बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं। मग वाटलं याच दिवशी कदाचित जर भूत असतील तर प्रत्यय येईल, भूत नसतील तर प्रत्यय येणार नाही। तर बघा, ह्या सर्व गोष्टी कुठे सुरू झाल्या होत्या, 6 महिन्यापूर्वी माझा एक मित्र आहे आकाश काकडे, त्याला युट्यूब चॅनल सुरू करायचं होतं। त्यावेळेला त्याने आपलं युट्यूब चॅनल कुठलं असावं असा विचार केला, तर त्यावेळेला हॉन्टेड स्टोरीज खूप जास्त व्हायरल होत होत्या, म्हणून त्याने सुद्धा चॅनल सुरू केलं होतं। पण त्याचा पुढे काहीच झालं नाही। 2-3 व्हिडिओज रेकॉर्ड केले होते। त्यामधील पहिली स्टोरी होती ना, ती मी जिथे राहतो ना तिथून फार जवळच असलेल्या हॉन्टेड साईटची होती। ती साईट पुढे तुम्हाला कळेलच। तर तो व्हिडिओ काय अपलोड झाला नाही, पण मला कॉन्टेंट मिळाला आणि असं वाटलं की पुढे जाऊन जर आपण हॉन्टेड सिरीज बनवल्या ना, तर पहिली हीच साईटचं इन्व्हेस्टिगेशन करायचं। तर बघा, मी एकदम प्रॉपर टायमिंगला निघालो होतो हॉन्टेड साईटचं इन्व्हेस्टिगेशन करायला। पण तुम्हाला खोटं वाटेल म्हणून मी 3 टाइम स्टॅम्प सोडलेले आहेत, म्हणजेच आपले 3 गँग मेंबर्स साक्षी ठेवलेले आहेत। ते वारा एकदम वाढलेला आणि पाऊस कधीही पडेल तरी सुद्धा मी रिस्क घेतोय। आज अमावस्या आहे। आजची तारीख काय तुम्हीच सांगा। आज काय आहे? चिकन बिकन खाल्लं असेल यांनी, मी खात नाही शनिवारचं चिकन, माझा उपवास होता। आता मी आपल्या चॅनलवरची पहिली हॉरर हॉन्टेड साईट एक्सप्लोर करायला चाललो आणि बघूया तिथे मला भूत सापडतं काय। त्यापैकी हे 2 म्हणजे कोण, तर हा म्हणजे जॉलाइन ऑब्सेस्ड वेदांत आणि दुसरा म्हणजे द धुरीज ब्रँडचा मालक सिद्धेश धुरी। थोडंसं पुढे गेलो, प्रवास चालू झाला होता आणि तेवढ्यात मला गौरव द गँगस्टर मिळाला। त्याला तुम्ही ओळखत असाल, बऱ्याच व्हिडिओमध्ये तो फीचर सुद्धा झाला। तर मी आता चाललोय त्या हॉन्टेड साईटचं इन्व्हेस्टिगेशन करायला। तुला काय बेस्ट विशेष द्यायचे आहेत का? बेस्ट विशेष फ्रॉम आय कन्फर्म दॅट यू विल बिकम सक्सेसफुल। आणि परत आलो व्हिडिओ शकून काय बोलू नको, आणि आलो नाही तर घरी कळव। आज शनिवार आहे, हनुमान सोबत असणार। हनुमान आणि प्रभू श्रीरामाच्या आशीर्वाद सोबत असताना कुठली अशी जगातली वाईट शक्ती तुला काय त्रास देणार नाही, हा माझा आत्मविश्वास। त्याला सुद्धा मी साक्षी ठेवला आणि नंतर मी आपल्या इन्व्हेस्टिगेटिंग साईटकडे निघालो। तर बघा, मी तिथे आता चाललोय साईट इन्व्हेस्टिगेशन करायला। खरोखर तिथे भूत आहे किंवा काय खोट्या स्टोरीज आहेत त्याबद्दलचं इन्व्हेस्टिगेशन करणार आहे। शेवटी शॉर्ट फॅक्ट्सवर मी फॅक्ट्स सांगतो, कुठल्याही प्रकारे मिस्टिसिझम प्रमोट करत नाही, अंधश्रद्धेवर आपला विश्वास नाही। जे कुठले व्हिडिओज सध्या आपल्या चॅनलवर आहेत ते मी थोडेसे स्टडी केलेत आणि मला थोडेसे जास्त इंटरेस्टिंग वाटले म्हणून शेअर केलेत। बाकी तुम्हाला वाटत असेल तुमच्या इथली कुठली साईट इन्व्हेस्टिगेट करायची तर ती सुद्धा तुम्ही कळवू शकता। रिस्क घेतोय तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला बिलकुल विसरू नका। यार, तुम्हाला थोडं कळत असेल की मी कुठे चाललोय ते। मी एकदम सुप्रसिद्ध अशा मुंबईतील हॉन्टेड जागेवर चाललोय। त्या जागेचं नाव आहे एस ब्रिज। बऱ्याच कथा आहेत त्या मी ब्रिजवर जाऊनच सांगेन तुम्हाला। तोपर्यंत कनेक्टेड राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला बिलकुल विसरू नका। जसं बघा, प्रसिद्धीच्या मनाने इथे टोटल 3 हॉन्टेड जागा आहेत, त्यापैकी एक चिंचपोकळी सिमेट्री आता आपण पास केली। तिथे कधी एंट्री मिळाली तर जरूर जाऊ आपण इन्व्हेस्टिगेट करायला। त्यानंतर कस्तुरबा हॉस्पिटलची मॉर्चरी आणि आता एस ब्रिज जवळ आलेला आहे। आता आपण फक्त 2 मिनिटांमध्ये एस ब्रिजवर चढू। त्याआधी आपण शनी महाराज आणि आपले पवनपुत्र हनुमान यांचा आशीर्वाद तर घेतलाच। आतापर्यंत तुम्हाला कदाचित साईट कळली असेल, मी एस ब्रिजचं इन्व्हेस्टिगेशन करायला गेलो होतो। तर बघा, एस ब्रिजच्या सुरुवातीलाच एक सुप्रसिद्ध पवनपुत्र हनुमान आणि शनिदेव महाराज यांचं मंदिर आहे। वाटलं आधी ह्यांचाच आशीर्वाद घेऊया, कारण ह्यांचा आशीर्वाद असेल तर यदा कदाचित आपल्याला कुठलीही हानी होणार नाही, म्हणून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आता पुढे वळलो साईटचं इन्व्हेस्टिगेशन करायला। तर बघा, आता मी एस ब्रिजच्या स्टार्टिंगला आहे आणि आता मी एस ब्रिजवरचाच व्हिडिओ दाखवतो। मी जास्त मला कव्हर करणार नाही, बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला स्टोरी कळतच राहील एस ब्रिज। तर मी आता चालत जाणार आहे, जेणेकरून कळेल इथे खरोखर घोस्ट असेल किंवा कुठलंही भूत असेल तर आपला एन्काउंटर होईलच। यार, मी आता एक्झॅक्ट ब्रिजवर आहे। ब्रिज तसा हॉन्टेड असं मला काय वाटत नाही, कारण आता जास्त टाइम सुद्धा झालेला नाही। आता फक्त 10:30 वाजलेले असतील।
तुम्हाला खोटं वाटत असेल तर माझ्या मागे बघू शकता सायकल पण मी पार्क केली आहे ना, तर ते चालत चाललो. बघा ते या ब्रिजची स्टोरी नक्की काय ना त्याबद्दल मी थोडंसं सांगतो. मी एका पॉडकास्टवरच ऐकलं होतं की एका अमावास्येच्या रात्री एक मुलगा रात्री लेट या ब्रिजवरून जात होता बाईकवरून. अचानक बाईक बंद होते, त्यानंतर त्याला कोणतरी मागे बसलंय ना अशा प्रकारचा भास होतो. कुत्री पण त्याच्याकडे एकदम नजर रोखून पाहत असतात तिथली, म्हणजे इथलीच एस ब्रिजवरची. आणि त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन करतच होतो. त्यावेळेला जसं मी पुढे गेलो ना तसं थोडासा रोमांच होता, पण थोडासा इझीनेस सुद्धा होता, कारण ट्रॅफिक कंटिन्युअस सुरू होतं. तशी स्तब्धता नव्हती वातावरणामध्ये. पण अचानक एक दृश्य दिसलं आणि मी थबकलो. यार आता तुम्ही जो व्यक्ती बघितलात ना व्हिडिओमध्ये, तशा प्रकारची काहीशी गोष्ट जर इथे आत्ता तुम्ही पाहिलात तर नक्कीच तुम्ही घाबराल, कारण इथे थोडासा सुकसुकाट आहे. जरी गाड्या येत जात आहेत तरी. तर बघा आता मी चालतोय, अजून पुढे काय काय दिसतं ना ते बघायचं आहे मला, कारण हा जो हॉन्टेड ब्रिज बोलतात. आज तर गटारी अमावास्या म्हणजे सर्वात जास्त हॉन्टेड अमावास्या सुद्धा मानली जाते त्यामुळे. तर बघा जुनी लोक अशी स्टोरी सांगतात की इथे एक मानतोड्या नावाचा भूत फिरायचं. त्या भूताला ना मान आणि वरचं डोकं नव्हतं, फक्त धड फिरायचं आणि त्याच्या हाताच्या कैचीमध्ये जर कोण सापडलं तर तो त्याची मान तोडायचा. आता बघा ह्यामध्ये कितपत सत्यता आहे मला तरी नाही माहिती. मला तरी आत्तापर्यंत अजूनपर्यंत मी इथे फिरतोय तर मला मानतोड्या काय सापडलेला नाही. आता मी ब्रिजच्या एकदम मध्यभागी आलेलो आहे, जिथे खाली रेल्वेचा पूल सुद्धा आहे. अजूनपर्यंत तरी मला असं काय दिसलं नाही. आणि बरेच सायकल स्वार सुद्धा आहेत या ब्रिजवरून जाणारे. तरी बघा मला वाटत नाही इथे काय हॉन्टेड असं काय आहे. आपलं इन्व्हेस्टिगेशन जवळपास सक्सेसफुल झालेलं आहे. मी अजून एकदा फेरफटका मारणार आहे या ब्रिजवरून आणि त्यानंतर मी इन्व्हेस्टिगेशन क्लोज करेन. व्हिडिओ येणार नाही त्या गोष्टीचा, कारण त्याची काही गरज नाही आहे. कारण मुंबईमध्ये मध्यभागी अशा प्रकारची हॉन्टेड जागा असणं हे मला थोडंसं चुकीचं प्रमोशन केल्यासारखं वाटतंय. तर बघा ब्रिजच्या सुरुवातीला तसं मला नारळ वगैरे दिसली होती ओवाळून टाकलेली. मला वाटलं अजून काय काय बघायचं आहे, पण थोडंसं चुकीचं ठरलो मी. कारण ब्रिजचं स्ट्रक्चर जरी वाकडं तिकडं असलं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या जादूटोना ब्लॅक मॅजिकसाठी पोषक असं वातावरण असलं, तरी तिथे मला अशा प्रकारच्या गोष्टी काही आढळल्या नाही. फक्त ब्रिजच्या सुरुवातीला आणि ब्रिजच्या शेवटी, म्हणजे कुठूनही घेतलात तरी तिथे काही काही गोष्टी आढळल्या. बाकी इतरत्र कुठेही काही गोष्टी आढळल्या नाही. तर बघा एस ब्रिज हे नाव कशावरून पडलं तर एस आकारामध्ये हा ब्रिज आहे त्यामुळे. तर पहिला कव आपण तिथे कव्हर केला आणि हा दुसरा कव म्हणजे ब्रिजचा एंड आहे. आतापर्यंत तरी मला कुठलीही हॉन्टेड गोष्ट जाणवली नाही किंवा कुठलाही एक्सपिरियन्स तसा आला नाही. कंटिन्युअस गाड्या चालू आहेत त्यामुळे मला तरी नाही वाटत इथे कुठल्याही प्रकारची हॉन्टेड जागा असेल किंवा कुठलीही हॉन्टेड गोष्ट होऊ शकते किंवा कोणालाही एक्सपिरियन्स आला असेल. चुकीच्या गोष्टी पसरवू नका आणि पसरवण्यापासून आपल्याला वाचायचं आहे, त्याचसाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. तुम्हाला अजून असल्या जागा माहिती असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा, ईमेल करून कळवा. मी जाऊन तिथे सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करेन. बाकी पूर्ण साईडचं इन्व्हेस्टिगेशन केलं. त्यानंतर ब्रिजच्या दुसऱ्या बाजूला अजून एका मारुतीचं मंदिर आहे, तिथे पाया पडलो, आशीर्वाद घेतला. काय चुकलं असेल तर माफ कर म्हणून सांगितलं आणि तिथे इन्व्हेस्टिगेशन थांबवलं. तरी बघा आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलात तर धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा, कारण अशा प्रकारचे हॉन्टेड आणि वेगवेगळ्या प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवायला रिस्क लागतं आणि त्याचबरोबर रिसोर्सेस सुद्धा लागतात. तुमचा सपोर्ट असेल तर ही मोहीम अजून मोठी होईल आणि अजून अशा एक्सपेरिमेंट मी करत राहील. फक्त जाता एक गोष्ट सांगतो, ह्या आधी एक प्रसंग घडला होता, त्यावेळेला मी ब्लॅक मॅजिक फार जवळून पाहिली होती एक सणाच्या वेळेला. तर बघा त्यावेळेला मी एक गोष्ट नोटीस केली होती, कुठेही माझ्या आजूबाजूला जर ब्लॅक मॅजिक किंवा काहीतरी निगेटिव्ह गोष्ट असेल ना तर एकाएकी माझं डोकं दुखायला लागलं. पण आश्चर्याची बाब ही होती ओव्हरऑल इन्व्हेस्टिगेशन करत असताना किंवा एस ब्रिजवर अशी कुठलीही गोष्ट मला जाणवली नाही. फक्त आता व्हिडिओ बनवताना कुत्रा भुंकतोय तर काहीतरी इंटेन्शन असू शकतं कदाचित त्या मागचं, मला माहिती नाही. पण एकंदरीत ही गोष्ट क्लिअर झाली. आता थांबलाय तो आवाज आणि यदा कदाचित त्या एंटिटीला कळलं असेल की मला त्याचं जाणीव झाली आणि तुम्ही बघत असाल ती पर्टिक्युलर एंटिटी किंवा भूत, तर तुम्ही सुद्धा लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला बिलकुल विसरू नका. हां, तर आता मी विषयाकडे परत वळतो. एक गोष्ट तर क्लिअर झाली, एस ब्रिजवर कुठल्याही प्रकारची एंटिटी किंवा भूत नाही. फक्त एकच सांगतो जाता जाता, काही लोकांची मान्यता अशी सुद्धा आहे हा डेंजर ब्रिज म्हणून मानला जायचा आधीच्या काळामध्ये, कारण इथे काही प्रमाणावर खून सुद्धा झालेले आहेत.
आणि रेल्वेला लागून ब्रिज असल्यामुळे काही रेल्वे ॲक्सिडेंट सुद्धा खाली झालेले असू शकतात आणि त्यांच्या अतृप्त आत्मा इथे फिरतात, अशा प्रकारची काही लोकांची मान्यता होती. तर ती कुठलीही गोष्ट खरी नाही आहे. आज मी गटारी अमावस्येच्या दिवशी इथे व्हिडिओ बनवतोय, म्हणजे माझ्यात काय डेअरिंग असेल मला माहिती नाही, पण एस ब्रिजवर तर काहीच गोष्ट नाही आहे असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटलं व्हिडिओ बघून ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. बाकी हर हर महादेव.